धाराशिवमध्ये विदारक परिस्थिती, सर्वांनी याचं भान ठेवावं। इथून पुढील सर्व सांस्कृतिक महोत्सव रद्द करा, ती रक्कम पूरग्रस्तांना द्या, ओमराजे निंबाळकरांची मागणी। 11 ऑक्टोबरला ठाकरेंच्या शिवसेनेचा मराठवाड्यात मोर्चा, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यास रस्त्यावर उतरणार, संजय राऊतांची माहिती। अमरावतीत काँग्रेससह शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मोर्चा, आंदोलकांकडून रवींद्र चव्हाणांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न, अनिल बोंडे यांच्या वाहनावर देखील सोयाबीन फेकलं। राज ठाकरे उद्या आणि परवा मराठवाड्याच्या दौऱ्यावर, लातूर, धाराशिव, बीडमधील पूरग्रस्त भागाची राज ठाकरे पाहणी करणार। काम करतो त्यालाच टार्गेट करता, अजित पवारांचं वक्तव्य, पैशाचं नाटक करता येत नाही। या वक्तव्यानंतर अजित पवार यांच्यावर विरोधकांकडून सडकून टीका। महिनाभरापूर्वीच्या बर्थडे पार्टीतील वादातून बीडमध्ये पत्रकाराच्या मुलाची हत्या, एका आरोपीला अटक, सीसीटीव्हीद्वारे इतरांचा शोध सुरू। सतीश उर्फ खोक्या भोसलेला जामीन मंजूर, तरुणाला बॅटनं मारहाण केलेल्या प्रकरणात खोक्या भोसलेला कोर्टाकडून जामीन। पुढील 4 ते 5 दिवस राज्यात पावसाचा अंदाज, दक्षिण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रासह कोकणातील घाट परिसरात नद्यांना पूर येण्याची शक्यता।